नागपूर येथील सावनेर मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षासोबतच महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांनी अभूतपूर्व विजय मिळवत संपूर्ण नागपूर जिल्ह्यात भाजपाला भुईसपाट करून जिल्हा परिषदेत एक हाती सत्ता स्थापन केली आहे। मतदानाच्या दिवसापर्यंत अतितटीची दिसणारी ही निवडणूक प्राप्त निकालातून एकतर्फा दिसू लागली व संपूर्ण जिल्ह्यात भाजपला काही मोजक्याच जागेवर समाधान मानावे लागले। हे विशेष सावनेर विधानसभा क्षेत्रात आमदार व कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील एकूण 9 जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती सदस्य निवडून आणत यहाँ के हम है सिकंदर असे दाखवून देत दोन्ही पंचायत समित्या सोबतच जिल्हा परिषदेच्या संपूर्ण जागा निवडून आणत जणू काही सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र हे भाजप मुक्त करत भाजपाला मोठा हादरा दिला आहे। हा विजय म्हणजे सर्वसामान्यांचा विजय आहे, शेतकऱ्यांचा विजय आहे, बेरोजगारांचा विजय आहे। कारण या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षाची भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि त्यांची सत्ता असल्यानंतर सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची, बेरोजगारांची कसा छळ झाला आणि कशी फसवणूक झाली हे यावरून लक्षात दिसून येते। आणि या नागपूर जिल्ह्यामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे मंत्री नामदार सुनील भाऊ केदार यांच्या नेतृत्वामध्ये या नागपूर जिल्ह्यामध्ये भरघोस असं यश काँग्रेस पक्षाला मिळालं आहे। वन साईड सत्ता त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये येईल। सर्वप्रथम तर जे मागची विधानसभा इलेक्शन झाले त्याच्यामध्ये लोकांना आपला कौल दाखवून दिला आहे का आमदार साहेबाच्या पाठीमागे, मंत्री साहेबाच्या पाठीमागे सर्व सावनेर विधानसभेची जनता उभी आहे। आणि त्याचप्रमाणे ह्या जिल्हा परिषदमध्ये सर्वांनी दाखवून दिलं आहे का सावनेर विधानसभेतून बीजेपी मुक्त विधानसभा करून दाखवून दिली आहे। तर सर्वप्रथम मी माननीय मंत्री महोदय सुनील केदार यांना अभिनंदन करतो आणि जे निवडून आले आहे आपल्या पक्षाचे सर्व लोक त्यांचे अभिनंदन करतो। आणि युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी जेवढी कार्यकर्ते आहे विधानसभेमध्ये त्यांना खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांच्या मेहनतीमुळे हा फळ, हा यश त्यांना मिळवलेला आहे। याच्यामागे कार्यकर्त्यांची काय भूमिका राहिली? आमचे मार्गदर्शक आहे आणि प्रेरणास्त्रोत आहे। नाही, आपले जे स्थानिक जे कार्यकर्ते आहेत, छोटे जे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप मदत दिली आणि आमच्यासाठी खूप जास्त श्रम घेतला त्यांनी आणि त्यांचं जे फळ आहे की आम्ही आज एवढ्या चांगल्या रीतीने। शेवटचा एक प्रश्न, हे जे निकाल आपल्या हातात येऊन राहिलेला आहे सगळीकडे काँग्रेस 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 निवडून येऊन राहिली आहे, म्हणजे भाजपाचे अच्छे दिन येणार? आता ते शक्यच नाही आहे कारण की आतापर्यंतचे अच्छे दिन लोकांनी बघितले आहे, आता यानंतरचे अच्छे दिन लोक बघणार। सावनेर नागपूर जिल्हा संवाददाता पियुष झुंझुनवाडिया।